सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला तरी धोका कायम। सोमवारी रात्री 271 रिपोर्ट पॉझिटिव्ह। जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 84.74%वर। दिवसभरात 97 नागरिकांना डिस्चार्ज। 343 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला तरी धोका मात्र कायम आहे। कोरोनाच्या आकडेवारीत ही दररोज चढ उतार पाहायला मिळत आहे। आज नवीन बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असल्याचे दिसले। मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 97 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 343 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 283 नमुन्यांपैकी 86 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 74 नमुन्यांपैकी 14 नमुने बाधित, MCCS पुणे येथील 124 नमुन्यांपैकी 47 नमुने बाधित, खासगी लॅब 81 नमुन्यांपैकी 5 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 834 नमुन्यांपैकी 119 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1396 नमुन्यांपैकी 271 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 1,73,366 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 44,136 बाधित आढळले आहेत, तर 37,405 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,449 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 5,282 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 271 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।